हां. आत्ता आम्ही एवढंच पोचलो श्रीराम बाबांच्या आश्रमला. फार महान संत होऊन गेलेले आहेत. आता पुढचा प्रवास आमचा किती किलोमीटर जाईल बाबा आता? श्रीराम बाबा का हा, हे श्रीराम बाबाचा आश्रम यूट्यूबला बराच वेळ पाहिला होता. इच्छा होती का बाबा जाऊ. चला, आमचा मार्गही तिथूनच गेला. त्यांच्या धर्मशाळेमध्ये सगळी सोय आहे राहायची खायची जेवायची, पण आम्हाला पुढे जायचे. तर आमचे साथीदार बाकीचे राहिलेले तिथे. पूर्ण शूटिंग घ्यायला नाही भेटत, जरा माझ्या पायाला जरा जखम झाली थोडी. हे बघा, श्रीराम बाबा इकडे राहत होते असा. आश्रम खूप मोठा आहे श्रीराम बाबांचा. समजा 2-3 हजार पब्लिक बसेल एवढा मोठा आश्रम आहे. सगळी सोय आहे तिथे. पण आम्ही त्याच्या मागच्या आश्रमला जाऊ जेवण करून आलो ना. आता पुढं 6-7 किलोमीटरवरती आहे आश्रम. हे श्रीराम बाबांचं जुनं मंदिर होतं, आता नवीन बांधायला घेतलं इथं. हे नवीन मंदिर बांधायला घेतले श्रीराम बाबांचं, मोठं मंदिर बांधायला घेतले. हे मंदिर देखो, हे मंदिर था. या मंदिरामध्ये श्रीराम बाबा इथे बसायचे. महाराज हे आमचे जोडीदार आले सर्व दर्शनाला. हे आपले आळंदीचे महाराज आहेत आमचे. हे श्रीराम बाबांचा फोटो आहे. रस्ता आहे, परिक्रमा मार्ग आहे इकडचा. इकडे आश्रम आहे मोठा. आश्रम समोरचा आहे. नर्मदा परिक्रमा मोठा आश्रम आहे. 2-3 हजार पब्लिक बसायचे आश्रम आहे. जेवायची वगैरे सोय. बाकीचे आपली जळगाववाली मंडळी खूप तिथे थांबलेली आहे, पण ते आपल्याला पुढे जायचे. त्यांडा पूर्ण शूटिंग नाही घेऊ शकत, त्याला थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे. माझ्या पायाला थोडा लागलेले. बाबा दर्शन घेऊन येत जा तुम्ही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
बाबा पीछे रह गए थे आप आगे चला, समोरून नर्मदा मैयाचं दर्शन करून देतो तुम्हाला. जे कोणी पाहत असेल व्हिडिओ त्यांनी मैयाचं दर्शन घ्या समोरून. यांना काही कोणाला यायला शक्य नाही जमत असं एवढं लांब.